सोन्या सोन्या मैफिली तमाशा तुझेच मी गीत गात आहे अजूनही वाटते मला की अजूनही चांद रात आहे सोन्या सोन्या मैफिली तमाशा. नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आई कुठे काय करते ही मालिका आता एका नव्या वळणावर येते आहे आणि या मालिकेच्या या नव्या वळणाच्या निमित्तानेच अरुंधती आपल्यासोबत आहे. सर्वात पहिला कसे आहात तुम्ही? मी एकदम छान आहे. तू कशी आहेस? आम्ही सध्या सगळे खूप इमोशनल आहोत, कारण एकतर मालिकेचं नवीन वळण आहे आणि याच्या आधी आता जे कन्व्हर्सेशन झालं त्यातून आम्ही खूप इमोशनल फील करतो आहे. तुम्ही कसं फील करताय? हो, अर्थातच ॲक्टर्स असलो आम्ही तरी काय म्हणतात त्याला, जे काही कथेमध्ये घडत असतं त्याचा परिणाम आपल्यावरती पण होत असतो. सो मला पण अत्यंत इमोशनलच वाटतं आहे, म्हणजे कारण एक मोठा बदल आहे जो इमॅजिनच केला नव्हता आणि जसं खरंच आयुष्यात एखाद्या वेळेला घडतं तसं काहीसं अरुंधतीच्या आयुष्यात घडलं आहे की कधी विचार न केलेला धक्का आहे. आणि आम्ही सगळेच इमोशनल झालो आहे, कारण ओंकारच्या कॅरेक्टरशी किंवा वशुतोशी सगळ्यांचीच अटॅचमेंट होती, त्यामुळे ऑब्व्हियसली इमोशनल होतं. जेव्हा आई कुठे काय करते ही मालिका सुरू झाली ना, तेव्हा महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात ना की वेगळी आई बिंबवली गेली. एक वेगळी आई, कणखर आई, इमोशनल आई, असे प्रत्येक प्रतिरूप पाहायला मिळाले. सो आपण एक कलाकार म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात एक वेगळं आईचं स्वरूप साकारतोय. सो याच्याबद्दल काय सांगाल? हो, म्हणजे ही आईची रूपं प्रत्यक्षात होतीच. प्रत्येकच आई कणखर असते. अत्यंत बिकट काळामध्ये तीच सगळ्यात खंबीरपणे उभी असते. म्हणजे आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत हे नेहमी म्हणतो की कर्ज डोक्यावर आलं तर पटकन पुरुष शेतकरी आत्महत्या करतात, पण बायका उभ्या राहतात. तर तो अरुंधती त्या सगळ्या कणखर स्त्रियांचंच रिप्रेझेंटेशन होतं आणि प्रत्येक मुलाने आपल्या आईमध्ये हे रूप पाहिल्यामुळे मग ती कुठल्याही वयाचं ते मूल असो, म्हणजे 3-4 वर्षाचा मुलगा असो किंवा एखादा वयोवृद्ध कोणी माणूस असो, स्त्री असो, त्यांना प्रत्येकाला अरुंधतीमध्ये आपली आई दिसली. आणि हे माझ्यासाठी खूप काय म्हणतात त्याला, भाग्यशाली वाटतं मला. तुमच्या मुलीचं आणि तुमचं नातं आणि तुमच्या आईचं आणि तुमचं नातं कसं आहे हे थोडक्यात? माझ्या आईचं आणि माझं नातं खूप वेगळं आहे. तिने मला अर्थातच जशी आई एखादी शिकवते तशी तिने मला खूप शिकवलं आहे आणि मी बघितलं आहे की निरपेक्ष प्रेम सातत्याने कसं कोण करत राहू शकतं, कुठल्या गोष्टींची समज देत, कधी कधी चुका फुटत घालत. आणि माझ्या मुलीचं नातं जास्त मैत्रिणींसारखं आहे, कारण आजकालची जनरेशन ही आपल्यापेक्षा पण हुशार आहे, स्मार्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी माझ्या आईकडनं पण शिकले आणि आता माझ्या मुलीकडनं पण मीच शिकते. आई कुठे त्याचे बरेच असे एपिसोड झाले ज्याचे वाक्य, ज्याचे डायलॉग आहे ना प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले आहेत. तर त्याच्यातला असा कुठला एखादा पटकन डायलॉग आठवतो तुम्हाला जो प्रेक्षकांसोबत शेअर करावा असं वाटतो? आत्ताच्या या सिच्युएशनला खूप सुटेबल डायलॉग असा आहे की रूळ बदलताना खडखडाट हा होणारच. त्यामुळे आता आयुष्यात अरुंधतीच्या रूळ बदलले जात आहेत आणि खूप मोठा एक बदल घडतो आहे आणि त्याच्यातनं ती रसातळाला जाईल पण ती वरती पण येईल, कारण जशी प्रत्येक घराघरातली आई ही खंबीरपणे उभी असते. आणि अशा अनेक स्त्रिया आजूबाजूला बघितल्या आहेत की सर्वस्व संपूर्ण गेल्यानंतर सुद्धा कशा खंबीरपणे उभ्या राहिल्या. काय वाटतं मधुराणीमध्ये आणि अरुंधतीमध्ये किती साम्य आणि किती काय फरक आहे, काय सांगाल? एक स्त्री म्हणून अरुंधती आणि मी खूप सिमिलर आहोत. म्हणजे सगळे म्हणतात की एक शांतता आहे अरुंधतीमध्ये, एक समजूतदारपणा आहे. मी वरकरणी खूप बबली आहे, खूप टाईमपास करते सेटवर, पण आतून मी प्रचंड नाही युद्ध नसतं चालू, मी शांत असते आणि तो शांतता ती अरुंधतीच्या कॅरेक्टरमध्ये येते असं मला वाटतं. सध्याचं इंस्टाग्रामवर सुरू केलं ना तुम्ही वेगवेगळ्या कविता वाचून दाखवता, ते आम्हाला खूप आवडतं. त्याच्यात काहीतरी वेगळं पण आहे. नाहीतर जनरली लोक फक्त कविता वाचून दाखवतात किंवा कवितेचं पाण्याच्या आधीचं सेगमेंटसुद्धा ते खूप सुंदर आहे. सो ही संकल्पना एकंदरीत कसं ते सत्यात साकारलं? कवितेचं पान खूप वर्षांपूर्वी सुरू केलं मी, कारण मला कविता घराघरात पोचवायची होती आणि चांगली वाचली कविता तर ती चांगली पोचवते या हेतूने केलं. मध्ये ह्या सिरियलमुळे गॅप पडला कवितेचं पानचे एपिसोड मला अपलोड करता येईनात. मग मी ठरवलं की आता ट्रेंड बदलला आहे, इंस्टाग्रामवर माध्यम बदललं आहे, तर इंस्टाग्रामवर टाकून बघाव्यात. मला माहिती नाही इंस्टाग्रामच्या ऑडियन्सला आवडतील का, पण
एकेका कवितेला 10-10 मिलियन व्ह्यूज येत आहेत. मला खूपच चांगलं वाटतं आहे. मला एक चांगल्या कवींच्या कविता पोचवल्याचं समाधान मिळतं. मालिकेत काम करताना कोणती गोष्ट जी सगळ्यात जास्त मिक्स करताय, म्हणजे स्टेजवर असणं असेल किंवा असं कोणती गोष्ट? हो, स्टेजवर असणं मी मिस करते आणि गाण्याचा रियाज तेवढा होत नाही, गुरुकडे जाणं होत नाही, ते मी मिस करते. जाता जाता गाण्याचा विषय निघाला तर एक कुठलंही गाणं, एक दोन ओळी तुमच्या आवडीच्या. अरे बापरे, आता सिच्युएशन ला अनुरूप असं काही म्हणजे किंवा आई कुठे काय करते टायटल झालं. सोन्या सोन्या मैफिली तमाशा तुझेच मी गीत गात आहे, अजूनही वाटते मला की अजूनही चांद रात आहे, सोन्या सोन्या मैफिली तमाशा. खूप खूप धन्यवाद आणि मालिकेच्या निमित्ताने पुढे आपली भेट होत राहील. खूप खूप वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू.